घराला तू स्पर्श कर देवा, त्यांची मेमरी, त्याची बुद्धी, देवापा त्यांचे विचार, सर्व काही ख्रिस्त येशू त्यांच्या मनचे विचार तुमचे शब्द प्रवर्ण असू दे आणि प्रभू त्यांच्याद्वारे लाके छोड़ता है वह हमारा प्रेज़ द लॉर्ड। प्रभु, इससे पहले हम चाहते हैं हमारे बीच में रेवरेंड पॉलस एंड पवार सफल तू केलेला आहेस त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती। घराला तू स्पर्श कर देवा, त्यांची मेमरी, त्याची बुद्धी, देवापा त्यांचे सर्वांनी ऐकावं प्रभू देवा, म्हणून आम्हा सर्वांना एकाग्रता दे। आपल्या सर्वांना विशेष जागा आहे आणि म्हणून तुमचं स्वागत आहे, कारण प्रभूच्या चरणाजवळ आनंद आहे। सगळं शास्त्र थांबतं तिथं आम्ही थांबतो, जिथं पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं तिथे आम्ही पुढे जातो आणि म्हणून पवित्र शास्त्रावर उभारलेली आमची ही मंडळी आज संपूर्ण जगामध्ये हजारो ठिकाणी काम करते आणि प्रभू या मंडळीला तुझ्या वचनात, तुझ्या भयात, तुझ्या पवित्र आत्म्याने प्रभू दयाले बापा आशीर्वादित कर, भर आणि त्यांच्याद्वारे अनेकांची जीव। प्रियजन हो, आपण सर्वजण एकत्र आलेले आहोत आणि तुम्हाला मी या मंडळीमध्ये सन्माननीय प्रांताध्यक्ष साहेब तुमच्या समोर मंडळीचे अधिकृत सभासद सादर करणे। मंडळीच्या द्वारे तुझं गौरव आणि देवापा ही चेंबरडेकांची मंडळी त्यांनी या मंडळीवर प्रेम करून तुझं कार्य तुझ्या गौरवासाठी या मंडळीत करावं म्हणून त्यांना विशेष स्पीक अस 5 minutes 5 मिनिटं ते आपल्या सोबत बोलणार आहे। त्यावेळेस ख्रिस्ती बरेच केले होते त्याने। वेळेचं भान ठेवून फक्त एक भजन गाणार आहे, थोडक्यात आपण संपूया, कारण अगदी वेळ नसल्याने देखील ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या या छोट्याशा कार्यक्रम आमच्याकडे ज्यांच्याकडे पदभार आहे तर कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं आहे, त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया। त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत रेवरंड अनिल इनामदार यांनी कृपया पुढे यायचे। शीट वितरण सोहळा व मान्यवरांचा सत्कार। आज 3 गोष्टी खरोखर perfect in Marathi, but I hope everyone will understand what I'm trying to say. Firstly, धन्यवाद आणि परमेश्वराला सर्व गौरव। ऍक्च्युली प्रथमतः मी परमेश्वराच्या नावाला मान महिमा आणि गौरव देते। आज विशेषतः भजनाच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं होतं, पण पाळक साहेबांनी इतकं सुंदर वचन दिलं, त्याच्यावरती साहेबांनी देखील आपले विचार मांडले, तर 2 शब्द मी त्याच्यावरतीच बोलते। आणि विशेष म्हणजे परमेश्वराचा आत्मा आपण जोरदार टाळ्या वाजवूया। विशेष म्हणजे आजचा जो कार्यक्रम होता तो आम्ही परमेश्वराच्या गौरवासाठी केला। या ठिकाणी मला अध्यक्षपद दिलं, त्याबद्दल मी खरोखर प्रथमतः परमेश्वराचे उपकार मानते की एवढ्या मोठ्या भजन मंडळीसाठी एवढं मोठं मला पद परमेश्वराकडूनच मिळालं। तसेच या कार्यक्रमाचे आयोजक पास्टर प्रकाश ढगे यांचे देखील मी आभार मानते आणि परमेश्वराचे गीत गाऊन परमेश्वराच्या मंदिरात त्याची स्तुती गाऊन गा हे आमच्या पवित्र शास्त्राचं वचनच आहे आणि त्या वचनाद्वारे आम्ही परमेश्वराचे गीत गाऊन
त्याचं त्याचे उपकार स्मरण करत आहोत परमेश्वराचे. आणि आम्ही आमच्या संस्थेतर्फे आम्ही असे जे प्रोग्राम असतात, जसं की त्यांनी भजन मंडळीचे प्रोग्राम ठेवले किंवा कुठेही वचनाचे प्रोग्राम असतात, या ठिकाणी आम्ही जातो. आमचं काही मार्गदर्शन, आमचं काही नॉलेज असेल ते शेअर करतो. त्यांच्याकडनं काही आम्हाला मिळत असेल ते आम्ही घेतो. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्यामधली युनिटी, परमेश्वराचा गौरव करून परमेश्वराचे उपकार स्मरण करून दाखवतो. पृथ्वी मैम, काफ़ी बार देखा गया कि आप हर जगह जो है जो गरीबों के लिए जो है काम आने वाले कार्यक्रम में जो है आप हमेशा नजर आते हो. आज यहाँ पर भी आप जो है नजर आए, तो आप इस कार्यक्रम के माध्यम से हमारे व्यूअर्स को क्या मैसेज देंगे मैम? नहीं, अपना जो एक समाज है, समाज के लिए जो भी हम कर सकते वो करना चाहिए. लास्ट टाइम आपने शायद मुझे ईस्टर कंटाता में देखा था, जो हमने मानकुर्द में लिया था. तो ऐसे जो प्रोग्राम रहते हैं वो प्रोग्राम से, और मैं वुमेन राइट्स के भी माध्यम से काम करती हूँ, मैं पुलिस मित्र संगठन की भी सेक्रेटरी हूँ. तो ये माध्यम से मैं समाज के लिए भी काम करती हूँ और इधर अदर कम्युनिटी के लिए भी काम करती हूँ. लेकिन स्पेशली आपने जब भी देखा तो क्रिस्ती समाज के जो भी प्रोग्राम रहते हैं वो प्रोग्राम में मैं ज़्यादा करके, क्योंकि मुझे काफ़ी उसमें आनंद मिलता है, अच्छा लगता है, इसीलिए मैं ये सब प्रोग्राम में आपको नज़र आती हूँ. सर, मैम आज जो है इस कार्यक्रम के जो आयोजक है उनका जन्मदिन भी है, किस तरीके की शुभकामनाएं देंगे आप? हम उनको ऐसी शुभकामना देंगे की असे कार्यक्रम त्यांनी करतच राहावे परमेश्वराच्या गौरवासाठी, आणि परमेश्वर त्यांना अधिक आयुष्य देवो. आणि परमेश्वर खरोखर त्यांच्या कार्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतोय, आमचा उपयोग करून घेतोय, त्याबद्दल आम्ही खरोखर परमेश्वराचे ऋणी आहोत. और समस्त ख्रिस्ती समाज माध्यम के मिस्टर डॉक्टर रॉबिन राउत ये सेक्रेटरी है और मैं उस कमेटी की ट्रेजरर हूँ. थैंक यू. ओके मैम. सर, जो बख्शिश का कार्यक्रम रखा गया था और साथ ही साथ जो है एक चर्च का जो है स्थापना भी करी गई, यहाँ पर काफ़ी लोगों की जो है भीड़ नजर आई. क्या कहेंगे सर, इस कार्यक्रम का रखने का विषय क्या था, मतलब कितना ज़रूरी था ये कार्यक्रम रखना? मी तर एवढंच सांगेल की ही सगळी परमेश्वराची कृपा आहे आणि देवाने आम्हाला ही सेवा करण्यास 32 वर्ष आम्ही सेवा करतो आहे. आणि या कामी आम्हाला परमेश्वराने खूप सहकार्य केलेलं आहे. आणि एवढं काही सोपं नाही सगळ्या गोष्टी, या खूप कष्टातून आम्ही ही मंडळी चालवतो आहे. लोकांना सगळ्यांना पकडणं, सगळ्यांना घेऊन चालणं, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही भाग घेतो. आणि यातून उद्देश हाच आहे आमचा की परमेश्वराचे गौरव व्हावं. सर, आपका आज जन्मदिन है, हमारे चैनल के माध्यम से आपको जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद. थैंक यू. और सर, आज ही के दिन जो है चर्च ऑफ द नाजरीन की जो है यहाँ पर स्थापना भी हुई, क्या कहेंगे सर इस बारे में? यात उद्देश तो हाच आहे आमचा की परमेश्वराची सेवा करणं या माध्यमातून. सर, आने वाले जनरेशन को क्या कहेंगे जिस तरीके से जो है यहाँ पर काफ़ी भाषण दिए गए, बयान दिए गए कि इस दुनिया में जो है आए, मतलब अपना एक विषय, एक कारण है दुनिया में आने का, तो आने वाली जनरेशन को क्या कहेंगे सर, किस तरीके? आमचं हेच राहील की अनेक लेकरांनी, अनेक तरुणांनी या देवाकडे यावं, हा आमचा त्यामागचा उद्देश आहे, आणि परमेश्वराची स्तुती करावी. एक्चुअली ये आज का जो कार्यक्रम एक भजन का, एक ये जो प्रकाश भजन मंडली या संघ है, ये करीब 32 साल से महाराष्ट्र में भजन की प्रतियोगिता रखते हैं, और इस वर्ष में भी हुई. और आज सिर्फ जो कि प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन डे था. एक्चुअली मराठी भजन, इसकी अगर शुरुआत देखी जाए, उसका इतिहास मैं बताना चाहता हूँ कि जो महत्वपूर्ण है. अगर मसीही जो मराठी व्यक्ति है, और हम गौर करते कि यीशु मसीह का विश्वास और भारतीय जो संस्कृति है जो भजन की, उसका जो मिलाप है, एक अद्भुत मिलाप की संगति, और उससे हम देखते कि मसीही भजन कहा जाता है, मसीही मराठी भजन. और इसकी शुरुआत करीब 19 शतक के दरमियान महाराष्ट्र या भारत देश में हुई. और जब मिशनरी या जो सुवार्थिक आए थे, उन्होंने देखा कि ये जो संस्कृति है, इसके द्वारा यीशु मसीह और विशेषतः परमेश्वर जो इस जगत का उद्धार करता है, उसके कार्य, उसका जीवन, उसकी मोहब्बत और उसका अनुग्रह किस प्रकार हम बयां करते हैं, जो संगीत के द्वारा मनुष्य को या व्यक्ति को समझ में आता है कि परमेश्वर कितना महान है.
और उसी उद्देश्य से मसीही मराठी भजन लिखना, विशेषतः बाइबल में भजन संहिता करके एक किताब है और वहाँ से कई बोध लेकर और यीशु मसीह के जीवन पर अलग अलग भजन लिखे जाते हैं। तो कैथलिक हो या नॉन कैथलिक हो, समाज में इस भजन का कार्यक्रम किया जाता है और बनाए जाते हैं और जो चर्च में भी गाए जाते हैं। तो पुरानी नहीं बल्कि हर वर्ष हर समय लोग नए नए भजन लिखते हैं। तो यही इसका मकसद था, ताकि यीशु मसीह का जीवन कार्य लोगों को समझे, ताकि शांति, मोहब्बत और एकता समाज में, देश में और जगत में बरकरार रखे। सर, जैसा कि आज ये कार्यक्रम रखा गया, काफ़ी लोगों ने जो है अच्छी अच्छी बातें कही और लोगों के दिलों में जो है एक नई चीज़ें जो है उभर कर आई है। तो ऐसे प्रोग्राम जो है फ्यूचर में भी कितना ज़रूरी है सर रखना, कि लोगों को जोड़ना, एक साथ मिलकर जो है अच्छी अच्छी बातें बताना कितना ज़रूरी है? एक्चुअली खुदावन ने हम हर एक को इस जगत में जहाँ कहाँ रखा है, अच्छी बातें के लिए रखा है। और क्योंकि बाइबल भी बताते हैं कि परमेश्वर प्रेम है या मोहब्बत है,